नमस्कार. H2O हिलिंग टू ऑप्टिमाइज आपल्या या पॉप्युलर कार्यक्रमामध्ये परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मनापासून म्हणजे खूप खूप आनंदाने स्वागत. तुम्हाला सगळ्यांना कधी ना कधी हा प्रश्न पडतो ना, आपण नेमकं कशासाठी जगतोय? मला तर खूप वेळेला पडतो. अगदी पुराण काळापासून आत्तापर्यंत प्रत्येकाला छळणारा हा प्रश्न की आपण नेमकं कशासाठी जगतोय. म्हणजे आपण धावत अनेक गोष्टींच्या मागे असतो, पण ते मिळालं की नक्की हा प्रश्न मनामध्ये येतो. आणि म्हणूनच आपले सगळे पारंपरिक ग्रंथ, आपल्या संतांचं टीचिंग किंवा ओव्हरऑलच फिलॉसॉफी आयुष्याबद्दल विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आपण सगळे शेवटी आनंदासाठी जगतो. आपण जे काय करतो त्याच्यातनं भौतिक गोष्टी निश्चितच असतात ज्या आपल्याला हव्या असतात, पण सगळ्याचा शेवट आनंदी नोटवरती व्हावा हे प्रत्येकाला वाटत असतं. आणि हा आनंद आपण जेव्हा आनंदी होतो आपण म्हणतो आनंद पोटात माझ्या मावेना. पण आनंद पोटात असतो का हो? मला असं वाटतं की आनंद हा हृदयात असतो. आणि म्हणूनच आपला आनंद आणि आपलं हृदय या दोघांचा जो घनिष्ठ संबंध आहे त्याबद्दल आजच्या भागामध्ये आपण बोलणार आहोत. म्हणण्यापेक्षा आपण जास्ती ऐकणार आहोत, कारण माझ्याबरोबर एक अत्यंत दिग्गज आणि या विषयातली ऑथॉरिटी, सगळ्यांना आवडणारी आणि सगळ्यांना खरोखर आनंदी करणारी अशी व्यक्ती आहेत. आणि ते म्हणजे डॉक्टर जगदीश हिरेमठ, ज्या सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट जितके आहेत, लाखो हृदय त्यांनी मला वाटतं बरी केली आहेत. त्यामुळे लाखो हृदयामध्ये तुम्ही राहता असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पण मुख्य म्हणजे सरांचं हृदयाच्या उपचारांबरोबरच ते जे मार्गदर्शन करतात आपल्या एकूणच आयुष्यात कशासाठी आपण जगतोय याबद्दल, ते ऐकून आपल्याला खूप खरंच आनंद मिळतो किंवा मार्गदर्शनही मिळतो. आणि म्हणूनच आज आपल्याबरोबर सर इथे आहेत. तर सर, या कार्यक्रमामध्ये मी सगळ्यांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करते. आणि खरोखर आमचं प्रिव्हिलेज आहे की तुम्ही आज आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताय. तर सगळ्यात आधी मला सांगा की आनंद म्हणजे नेमकं काय पाहिजे असतं माणसाला, आणि तो खरंच हृदयात असतो, मनात असतो, कुठे असतो? मी या वाक्प्रचार काही असतात भाषांमध्ये, पण आनंद हा आपल्याला जो फील होतो तो मनामध्येच होतो. म्हणजे मेंदूमध्ये काही अशी सेंटर्स आहेत जिथे ठराविक प्रकारचं न्यूरोट्रान्समीटर्स स्त्रवतं. म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट झाली, आपण काहीतरी चांगलं खाल्लं किंवा कोणी मित्र भेटला की त्यावेळेला तो न्यूरोट्रान्समीटर ऍक्टिव्हेट होतो आणि त्यांनी जी भावना निर्माण होते ते त्याला आपण हॅपी न्यूरोट्रान्समीटर असेल तर आनंदी भावना निर्माण होते. काही निगेटिव्ह न्यूरोट्रान्समीटर असतात, किंवा जे हॅपी न्यूरोट्रान्समीटर आहे ते समजा एकदम खूप कमी होऊन गेलं तर मग सॅड भावना येईल. सो ह्या सगळा हा न्यूरोट्रान्समीटर्सचा खेळ आहे. आणि मग ते कसं निसर्गाने त्याला बनवलंय, इतकं इंट्रिकेट डिझाईन आहे, छोट्या छोट्या गोष्टींनी कसा कुठल्या मेंदूच्या भागामध्ये कुठला न्यूरोट्रान्समीटर, तो डोपामिन आहे का, सिरोटोनिन आहे का, ऑक्सिटोसिन आहे, याप्रमाणे तुमची मनाची भावना, आनंद, समाधान हे सगळ्या गोष्टी बदलत जातात. तर ऍक्च्युली सर्व आपण जे म्हणतो खूप आनंद झाला किंवा इतका आनंद झाला की डोळ्यात अश्रू आले. आता डोळ्यात आनंद अश्रू आले ही एक शारीरिक बाब आहे, म्हणजे तसं बघायला तर फिजिकल बाब आहे, पण ती मनात झालेल्या त्या घटनांमुळे एक्सप्रेस झालेली. म्हणजे मनामध्ये कुठेतरी सुरू झालेला एक विचार किंवा आनंद हा बाह्य स्वरूपात आपल्याला शारीरिक या प्रकारे व्यक्त होतो. मग व्याधी पण तशा असतात. किंवा तुमचा आनंद फार जातो किंवा तुम्हाला डिप्रेशन खूप वेळा येतं, त्यावेळेला मग तुम्हाला कधी झोप लागत नाही, कधी डायजेशन होत नाही, कधी पाय दुखतात. सो त्यावेळेला त्याला आपण मनोशारीरिक म्हणतो की मनामध्ये तयार झालेली काही गोष्ट ही शारीरिक व्याधींच्या स्वरूपात आपल्याला दिसत असते. त्याची करोलरी या साईडला म्हणजे आनंद. म्हणजेच आनंद ही एक केमिकल प्रक्रिया पण आहे आपल्या शरीरामध्ये, आणि त्यामुळे ती मिळवण्यासाठी आपण प्रयत्न नक्की करू शकतो. मग ते नेमके काय
प्रयत्न करू शकतो किंवा आपण आनंदी कसं होण्यासाठी काय करायला पाहिजे? ती लहानपणापासूनच आपल्याला मनामध्ये त्या गोष्टी अशा होत गेलेल्या असतात, की बाबा अमुक एक झाल्यानंतर छान खायला मिळालं, हं, तो एक आनंद असतो. हं. किंवा कुठला तरी विजय मिळाला, हं, तो एक आनंद असतो. चांगली प्रिय व्यक्ती भेटली. हं. तर या सगळ्या गोष्टींचं शेवटी तुम्ही म्हणालात तसं केमिकल न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतं आणि ती आनंदी भावना आपल्याला निर्माण होते. मग त्याचं एक प्रकारचं आपल्याला ते खरं म्हटलं तर ॲडिक्शनच असतं ते, हं, की त्याच्या मागे आपण पळत राहतो, की बाबा हे हं. करू, ते करू, ते करू. हं, पॉझिटिव्ह राहू म्हणून असं म्हणतो आपण बऱ्याच वेळा, किंवा आपण सगळे मिळून चांगल्या चांगल्या गोष्टी करत राहतो. आता फॉर एक्झाम्पल आता हा पॉडकास्ट आपण करतोय. तो छान झाला तर त्यातनं मिळणारा आनंदच कदाचित आपल्या मनामध्ये असतो, की तो छान व्हावा, सगळ्यांना माहिती मिळावी, हा एक भाग आहे. पण त्यातून झालेलं जे यश येईल त्याचा मिळणारा आनंद आपल्याला जास्त महत्त्वाचा असतो. तर शेवटी तुम्ही म्हणालात तसं, की फायनल मनामध्ये किंवा आपल्याला ते चांगलं मिळवण्यासाठी, ते न्यूरोट्रान्समीटर रिलीज होण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात. मग त्याची एक दुधारी शस्त्र येते, की तुम्ही जर त्यासाठीच काम करत राहिलात आणि तुम्हाला ते मिळालं नाही, हं. तर मग निगेटिव्हिटी सुरू होते. मग तुम्हाला नैराश्य येतं किंवा आपल्याला मनासारखं काम झालं म्हणजे चिडचिड होते. त्यामुळे तुम्ही जर सारखं त्याच्या मागे टार्गेटेड करत आनंद करत गेलात, हं. तर मग त्याला काही गोष्टींमुळे आपल्याला मी म्हटलं तसं की दुधारी शस्त्र आहे ते. तर बऱ्याच वेळेला आपल्याला नवीन पिढीला एस्पेशली असं मला म्हणावसं वाटतं, की कन्व्हिनियन्स म्हणजे हॅपीनेस नाहीये. म्हणजे Amazonवाला माणूस दारावर बेल वाजवतो आणि तुम्हाला पाहिजे ती वस्तू तुम्हाला देतो. ही फक्त सोय आहे. हं, हा आनंद नाहीये. पण हं. त्यांना ते विश्व असत आहेत, की वाह! काय नाही, बसल्या जागी आलं, मिळालं असं. सो कन्व्हिनियन्स आणि आनंद ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे आपण म्हणजे तो Amazonवाला जो मुलगा कोणीतरी आलेला आहे, कुठेतरी खस्ताखात उन्हामध्ये, हं, पावसामध्ये, हं, त्याच्याबरोबर थांबून 2 गप्पा मारून त्याला एखादं चॉकलेट खायला देणं, हं. हे समाधान आहे. समाधान. हे कम्प्लिटली वेगळं प्रकारचा आनंद आहे तो. हं, त्यांनी तुम्हाला सोय करून दिली आहे, पण तुम्ही त्याला असं कन्व्हर्ट करून तुमचा पण त्याच्यात आनंद वाढतो, समाधान वाढतं आणि त्यालाही त्याच्यामध्ये असं. हं. तर या 2 गोष्टी आपण जेव्हा ठरवायला लागतो, की सोय कुठली आणू किंवा इन्फॉर्मेशन आणि नॉलेज यामध्ये पण असं, की खूप हं, माहिती सगळीकडे आहे. इंटरनेटच्या आपल्याला बोटाच्या ह्याच्यावर काय वाटेल ती माहिती मिळू शकते. हं, पण ते ज्ञान नव्हे. हं, म्हणजे त्याची आपण कसं आपल्यासाठी वापरतो, कसा आपण इतरांना त्याचा फायदा करून देतो, कसं आपण जीवनामध्ये ते इम्प्लिमेंट करतो, हे ज्ञान आहे. त्या 2 मध्ये तसा फरक आहे. किंवा अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर कनेक्शन म्हणजे नातेसंबंध नाही. WhatsAppवर एवढे आपले कॉन्टॅक्ट्स असतात. हं, पण त्या सगळ्यांचं काही आपलं रिलेशनशिप हं, नसतं. हं, तर या 3ची सारखी गल्लत आजच्या जगात हं, चाललेली आहे, की हं, इन्फॉर्मेशन लोकांना वाटतं नॉलेज आहे. कन्व्हिनियन्स लोकांना वाटतं हॅपीनेस आहे. किंवा मी तिसरे एक उदाहरण सांगितलं तसं. त्यामुळे ट्रॅक वेगळा होतो हं. आणि आपल्याला पाहिजे ते मिळत नाही आणि मग त्यामुळे वी फील की एवढे जण डिप्रेशनमध्ये असतात आजकाल. मनोशारीरिक आजार, सायकोसोमॅटिक इलनेसेस Illness. एवढे का होतात? की ते वन ट्रॅक माइंड आहे. सारखं आनंदाच्या मागे पळत जातं हं, आणि ते मिळालं नाही की मग आणि हे जे ट्रेनिंग आहे लहानपणापासून हं, कदाचित आई-वडिलांच्या ट्रेनिंगमध्येच ते असतं. तू मिळवत जा, पहिलंच आलं पाहिजे, हं, एक्सेल झालं हं, पाहिजे. शाळेच्या सुट्टीमध्ये पण तू या क्लासला जा, त्या क्लासला, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कर. हं. शाळेत पहिलं आलं पाहिजे, तुला IITमध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे. या सगळ्या फोर्स्ड आनंदाच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे हं. मागे पळून बिचारा मूल दमून जाऊ शकतं. हं. म्हणजे एकूणच आत्ताचं जे जग आहे, ज्याच्यामध्ये मला असं वाटतं, की यशाची व्याख्या ही पैशाशी केली जाते आणि त्याच्यामुळे भौतिक गोष्टी मिळवण्याचा जो अट्टाहास माणूस करतो, त्याच्यामध्ये कुठेतरी त्याचा आनंद हरवतो आणि तो समाधान मानायचा प्रयत्न करतो, की मी आहे आनंदी. आणि गल्लत होण्याची शक्यता खूप जास्त होते, हं, की तुम्ही असं
इथून आपण मुंबईला जातोय समजा आणि एक्सप्रेसवरती 3 लेन्स आहेत. हम्म. एक स्लो लेन आहे, एक मधली लेन आहे आणि एक फास्ट लेन आहे. हम्म. तर तुम्ही कायम फास्ट लेन मधनं जाऊन ओव्हरटेक करत करत जायचा प्रयत्न केला, तो एक आनंद मिळवण्यात किंवा यश मिळवण्यासाठी, तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता खूप जास्त. वाढते. बरोबर. तुम्ही स्लो लेन मध्ये राहिलात की प्रयत्नच केला नाही, तर मग तुम्ही खूप 6 तास लागतील मुंबईला पोहोचायला, जे 3 तासात व्हायला पाहिजे. पण तुम्ही मध्यभागी राहिलात, हम्म. तुमच्या गाडीचे सगळे कंट्रोल चांगले ठेवले, आरशात बघणं म्हणजे पूर्वीचा एक्सपिरियन्स तुम्ही आणला, तुमची गाडीमधली कंपनी सखी सोबती चांगले आहेत, तुमच्या गाडीमध्ये चांगलं म्युझिक लागलेलं आहे, या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही सहज जर गेलात तर मुंबईला पोहोचण्याची शक्यता जास्त होते आणि त्यामध्ये सुरक्षितता पण असते. तर फास्ट लेन आणि स्लो लेन आणि मिडल लेन यातला फरक म्हणजे आनंद, दुःख आणि समाधान असं म्हणून. फार सुंदर शब्दामध्ये मला वाटतं की आपण रोज जे अनुभवतो त्याचा आनंदाशी कोरिलेशन अतिशय सुंदर शब्दात तुम्ही सांगितलेलं आहे सर. आनंद हा हृदयाच्या आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे? खूप महत्वाचा आहे. म्हणजे कॉमनेस्ट आजार आपण हृदयाचा कुठला मानतो? हार्ट अटॅक. म्हणजे त्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतो. म्हणजे हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये अडथळे होतात आणि ती बंद पडते आणि मग हार्ट अटॅक येतो, किंवा हाय ब्लड प्रेशर सुद्धा त्याच्याशी संबंधित. तर या दोन्ही गोष्टींमध्ये जे रिस्क फॅक्टर्स मानले जातात त्यातले मेजर रिस्क फॅक्टर मध्ये स्ट्रेस येतो. बरोबर. म्हणजे डायबिटीस एक रिस्क फॅक्टर आहे, हाय ब्लड प्रेशर एक रिस्क, हाय कोलेस्ट्रॉल एक रिस्क फॅक्टर आहे, स्मोकिंग किंवा तंबाखू हा एक रिस्क फॅक्टर आहे. तसंच क्रॉनिक स्ट्रेस, मानसिक ताणतणाव जो चालू आहे जो काही वर्ष काही महिने, त्याच्यामध्ये पण तो एक मेजर स्ट्रेस फॅक्टर मानला गेलाय. त्यामुळे ते उलट करलं की समजा एखादा माणूस हॅपीनेस होत राहिलं त्याच्या अवतीभोवती, त्यांनी अशा गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे तो समाधानी आहे, तर आनंद मिळवण्यासाठी धडपड आणि आहे याच्यामधला समाधान, या दोन मधला फरक स्ट्रेस आणि नो स्ट्रेस असा होतो. आणि त्यामुळे तुम्ही तशा झोन मध्ये राहिलात समाधानी वृत्तीमध्ये, तर मग तुम्हाला हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक याची शक्यता खूप कमी होऊन जाते. त्यामुळे मग ते कायम आपण म्हणतो की का ध्यानधारणा, योगासनं याचं महत्व आहे. तर यांनी असे हे अग्रेसिव्ह न्यूरोट्रान्समीटर शांत होतात. त्यामुळे तुम्ही आहे त्याच्यामध्ये समाधान मांडणं किंवा पुढे जात असताना पण समाधानी वृत्तीने पुढे जाणं, या गोष्टी तुम्ही जर अंगात करत राहिलं सारख्या, तर तुमचं स्वास्थ्य पण चांगलं राहील आणि तुम्हाला यश मिडल लेन मध्ये चालवण्यासारखं आहे ते. म्हणजे मनोवृत्ती आपली तशी डेव्हलप करणं. खरं. आणि मला वाटतं हे वळण सुद्धा लहानपणाच्या संस्कारांमध्येच यायला पाहिजे. अगदी प्रश्नच नाही. म्हणजे पहिल्या 5 ते 7 वर्षाच्या मुलाच्या मनावरती जे होतं त्यातून त्याची पूर्ण पर्सनॅलिटी पुढे घडते. त्याच्यात काही हे सिद्ध झालंय शास्त्रांनी. त्याच्या पुढे ते मूल किती प्रगल्भ होतं, स्वतःला किती शिकवतं, एक्सपिरियन्स किती घेतं, किती वाचन करतं, ह्याच्यातून अडॅप्टेशन होऊ शकतं. पण बेसिक त्याचं जे बिहेवियर आहे ते सगळं पहिल्या 5 ते 7 वर्षामध्ये समाज, पेरेंट्स, शिक्षक यांनी जे काही त्या कोऱ्या पाटीवरती ताशेरे ओढलेले असतात त्याच्यावरनं ठरत असतं. पण म्हणजे आनंद मिळवायला शिकणं हा आपल्या आयुष्याचा अगदी लहानपणापासूनचा विषय असला पाहिजे आणि तो शेवटपर्यंत राहिला पाहिजे. हो, पण त्याच्यामध्ये समाधानी वृत्ती ही जास्त महत्वाची. पण आनंद आणि समाधान आपण समजा दोन वेगळे करायचा प्रयत्न केला, तर एक गुलाबजाम खाल्ला तर तो आनंद आहे, क्षणिक आहे, पण आनंद आहे, छान वाटलं मला. पण खूप दमून भागून घरी आल्यानंतर आईच्या हातचं गरम गरम पोळी भाजीचं जेवण जेवलं, ते समाधान आहे. त्या दोन मध्ये फरक आहे. पण त्याच्यामुळे आपण वृत्ती समाधानी ठेवली आणि काही काही आनंद मिळवत गेलो. परत एक्सप्रेस हायवेवरती मी येतो, तुम्ही मिडल लेन मध्ये चाललात, समाधानी वृत्ती आहे, सगळं तुमचं, पण तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली तर तुम्ही फास्ट लेन मध्ये जाऊन ओव्हरटेक केला, तर तो आनंद आहे. आणि तो परत तुम्ही समाधानी वृत्तीला मिडल लेन वरती आला पाहिजे. तर तो बॅलन्स जो आहे, म्हणजे ग्राउंडेडनेस असणं,
की मनाची संतुलन असं पाहिजे की तुम्ही समाधानी आहे त्यात आहेत, पण तुम्हाला आनंद मिळवण्याची एक क्षमता तुमच्यामध्ये निर्माण करत राहिले तुम्ही. बरोबर. म्हणजे आपल्या मनाला आपण कसं ट्रेन करू हे मला वाटतं की आपण स्वतःवरती तर आहेच अवलंबून, हो. पण ते शिकवता पण येतं. जसं तुम्ही जे आता मार्गदर्शन करता, आता हृदयविकाराचा झटका येऊन गेलाय, तर त्याच्या रिहॅबिलिटेशनमध्ये मला वाटतं सर तुम्ही खूप या विषयावरती हो. काम करता. ऑथॉरिटी आहात, तर त्याबद्दल पण सांगा. डीन ऑर्निश म्हणून एक अमेरिकन कार्डिओलॉजिस्ट होते. हं. तर हा जो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, जीवनशैलीतले बदल आणि त्याच्यातून परतवता येणारा किंवा थोपवता येणारा हार्ट अटॅक किंवा अथेरोस्क्लेरोसिस हं. हे त्यांनी पार 1992 साली वगैरे केलं. त्यांनी एक साधारण 20 रुग्ण ज्यांना ब्लॉकेजेस होते हं. त्यांना एका 5 स्टार हॉटेलमध्ये कैद केलं होतं. कैद हं. म्हणजे कैद हा फार मोठा शब्द, पण त्यांना बाहेर जाऊ दिलं नाही जाऊ कुठं. दे. हं. ते कायम सुपरविजन खाली राहिले ते लोक. हं. मग त्यांचं आहारामध्ये एकदम फॅट फ्री आणि व्हेजिटेरियन हा अमेरिकन आहाराच्या फार दुसऱ्या टोकाचा आहार आहे. टोकाचा. तर त्यांच्यामध्ये एवढं फॅट असतं, एवढं नॉनव्हेज असतं, रेड मीट असतं, की त्या प्रकारचं डाएट त्यांना दिलं. हं. तर त्यांना 150 मिनिट असा एरोबिक पद्धतीचा व्यायाम व्यायाम. आठवड्यातनं दिला. हं. त्यांना योगासनं, मेडिटेशन, प्राणायाम हे सगळं शिकवलं गेलं. सच्चिदानंद म्हणून एक स्वामी होते. त्यांच्या मदतीने त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये हे सगळ्या गोष्टी घडवल्या. हं. आणि त्यावेळेला खरं तर स्टॅटिन वगैरे या आत्ताची औषधं ती पण नव्हती. आणि त्यांनी असं दाखवलं की 15 महिन्याच्या शेवटी फक्त जीवनशैलीच्या बदलामुळे जे काही ब्लॉक होते ते 5% 10% 15% कमी झालेले होते. हं. आणि त्यातनं जाणारा प्रवाह खूप छान झाला होता. हं. तर हे माझ्या वाचनात आलं 93 साली. त्यावेळेला मी अजून एक बडिंग नवीन कार्डिओलॉजिस्ट होतो. माझं पण वय असं 32-33च वय होतं त्यावेळेला. प्रॅक्टिस नुकतीच सुरू झाली होती. पण मला वाटलं की ह्याचं महत्त्व भारतीय सिच्युएशनमध्ये अनन्यसाधारण आहे. याचं कारण की अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी या सगळ्या गोष्टी आहेत, छान आहेत. पण जर आपण प्रिव्हेंटिव्ह मार्गाने गेलो तर कितीतरी गोष्टी थोपवता येतात. हं. असं एक वाक्य आहे, फनी वाक्य असं की अ मेजर चेंज इंट्रोड्यूस्ड इन अ स्मॉल कम्युनिटी is not so important compared to a small change introduced in a majority community. म्हणजे सबन पुण्याचं तुम्ही फक्त 3% सिगरेटचं प्रमाण कमी केलं तर एक आकडा धरू, तुम्ही एका वर्षामध्ये 300 बायपास सर्जरी कमी करा. वाह! पण एखाद्या सर्जननी 200 जणांवरती बायपास केलं तर फक्त त्या जणांनाच तेवढा फायदा होतो सोसायटीला. म्हणजे इट इज अ मेजर चेंज इन अ स्मॉल कम्युनिटी. पण तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह राहायचं असेल तर स्मॉल चेंज इन मेजर कम्युनिटी करायचा. म्हणून मग हे लाईफस्टाईल चेंजमध्ये आम्ही पुन्हा हॉस्पिटलमध्ये हा प्रयोग केला होता. त्याला आम्ही डिनॉर्निशियस रिव्हर्सल ऑफ हार्ट डिसीज असंच म्हटलं होतं. त्यामध्ये आम्ही ह्याच गोष्टी केल्या. लोकांना रोज तिथे संध्याकाळी आणायचं, त्यांच्याकडं एरोबिक एक्सरसाइज, योगासनं, मेडिटेशन, सायकोलॉजिकल प्रमोशन बाय ग्रुप थेरपी, डाएटचं काउन्सिलिंग वगैरे सगळं करून आमचे पण पेशंट 25-25 वर्ष अँजिओप्लास्टी बायपास न करता तिथे राहिले. सो त्यामुळे एक हुरूप होता आमच्या मनामध्ये की हे ऑलरेडी कुठेतरी प्रूव्ह झालंय आणि आपल्याकडे योग, मेडिटेशन हे तर अमेरिकेपेक्षा कितीतरी चांगल्या पटीने. आम्ही त्यावेळेला डॉक्टर उनकुले योगासना होते, डॉक्टर बहाळे म्हणून एरोबिक्सला होते आणि सिद्ध समाधी योग यांची आम्ही त्या योगासना वगैरे याच्यासाठी मदत होती. तर तसा तो झालेला प्रोग्राम हा मला स्वतःला सुद्धा त्याचं भयंकर समाधान आहे की अशा प्रकारचा एक प्रोग्राम मी या सोसायटीला देऊ शकलो आणि हजारो लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. म्हणजे हजारो लोकांचं हृदय तुम्ही संरक्षण तर केलंच आणि त्यामुळेच मला वाटतं लाखो लोकांच्या हृदयामध्ये तुम्ही त्यांच्या फॅमिलीज सगळे कनेक्शन्स असं बघितलं तर त्याचा आणि आपण काही ट्रेंड कार्डिओलॉजिस्ट आहे, आपण काही सायन्सच्या विरुद्ध नाही. ज्याला 90% ब्लॉक आणि हार्ट अटॅक येतोय त्याला काही तुम्ही जीवनशैलीतले बदल सांग, त्याला तुम्ही उपचार नाहीये, अँजिओप्लास्टी करून त्याला मोकळं करायचं असतं. जिथे अक्यूटनेस आहे किंवा तीव्र फार काहीतरी आजार आहे त्याला त्यातनं बाहेर काढायला
मेकॅनिकल ट्रीटमेंट उत्तम आहे, बरोबर. पण त्या व्यक्तीला सुद्धा परत होऊ नये म्हणून ह्या गोष्टी भयंकर उपयोगी आहेत. आणि रिपल इफेक्ट आहे. मला Correct. वाटतं ते फॅमिली सगळी ते खरंच शिकते आहे, खरंच आहे, त्यातनं. आणि खरंच. जे तुम्ही जे म्हणलात की स्मॉल चेंज फॉर अ बिगर कम्युनिटी, ते म्हणजे आम्ही त्यावेळेला कार्डिओलॉजी फील्डमध्ये नसलो तरी ऑफकोर्स मेडिकल प्रोफेशनमध्ये तुमचे भक्त झालो होतो असं म्हणायला हरकत नाही की सरांनी इतकं. मला असं वाटतं की आपल्या भारतीय मला समाजामध्ये आता सुचलं की एखादी छान एन्जिओप्लास्टी करणं हा आनंद आहे, हम्म, पण हा कोर्स पुण्याला देणं हे देणं. समाधान आहे. निश्चित. वा, क्या बात आहे. फारच छान. एकूणच हल्ली आपण बघतोय सर की खूप तरुण लहान वयामध्ये हार्ट अटॅक्स येत आहेत. तर त्यांनी म्हणजे मुळातच आपली जीवनशैली हा जर एक फोकस ठेवला आणि त्याच्यावर काम केलं तर त्यांनी निश्चितपणे ह्या घटना कमी व्हायला मदत होईल. ही तरुण पिढी इतकी इन्फॉर्म्ड आहे, इतकं वाचलेलं असतं त्यांनी, हम्म, त्यांना सगळं माहिती असतं, फक्त ते घोड्याने आचरण पाणी प्यायला पाहिजे तिथपर्यंत. ते हॉर्स कॅन गो टू द वॉटर बट विल नॉट ड्रिंक वॉटर. अशी इम्प्लिमेंटेशनचाच मोठा प्रॉब्लेम आहे की नाहीतर त्यांना खूप सगळी माहिती असते. म्हणजे आता आमच्या घरात सुद्धा नवीन पिढी, त्यांना कदाचित काही काही मेडिकल गोष्टी माझ्यापेक्षा जास्त माहिती असतात, डॉक्टर नसून सुद्धा, कारण ते खूप इंटरनेट नॉलेज आहे ना, पण ते इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज नाही आहे. सॉरी, इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज नाही आहे. नाही, म्हणून तर या प्रकारचे कार्यक्रम तुम्ही तर खूप प्रमाणामध्ये मलाही करता तसंच आणि वाटतं, याच्यामध्ये खूप प्रबोधनच पाहिजे. प्रबोधनाचा आणि भाग आहे. एवढं स्ट्रॉंग युट्यूब, सोशल मीडिया सारखं बाकी आपल्याकडे आता आहेत, तर मग जशा वाईट गोष्टी पसरल्या जातात तसं चांगल्या गोष्टी पण पसरायला अडचण नसेल. नाही. हो, बरोबर आहे, अगदीच खरं आहे. सर, ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणजे नेमकं काय? मेरा दिल टूट गया वगैरे असं म्हणतात लोक, त्या फिल्मी भाषा आहे ती. त्याच्यामुळे दुःख होणं यापर्यंत आपल्याला माहिती असतं की काहीतरी झालं, सेपरेशन झालं, त्यांनी दगा दिला, ती नाही म्हणाली, यातनं सगळ्यात दुःख झालं वगैरे. पण ऍक्च्युली हा एक आजार आहे ब्रोकन हार्ट सिंड्रोम, की आमच्याकडे एक नुकतीच डिलिव्हर झालेली एक बाई होती, ती 22-23 वर्षाची होती. आणि आमच्या कार्डिओलॉजीकडे आली कारण तिला खूप दम लागायला लागला आणि तिचं हार्ट एकदम मोठं झालं होतं आणि लिबलिबीत झालं होतं, असं म्हणजे जे 60% पंप करायला पाहिजे तिचं फक्त 20%, 1/3 कपॅसिटीला आलं होतं. आता अशा ह्या बाईला अचानक असं का व्हावं, याच्यासाठी हार्ट अटॅक वगैरे नसतं त्या वयामध्ये असं. तर मग सगळ्या लोकांच्या हे चालू आहे त्यावेळेला मग राऊंडला आम्ही गेलेलो असताना ही हिस्ट्री अशी मिळाली की तिचं बाळ जन्मल्याबरोबर गेलं. तर ते तिला इतकं अतीव दुःख झालं असेल किंवा असावं की ॲड्रेनलिन हा शब्द आपण बऱ्याच वेळा की स्ट्रेस झाला की अचानक काहीतरी भीती वाटली की धडधड होते छातीत, बीपी वाढतं, ते ॲड्रेनलिनमुळे वाढतं. एखाद्या अतीव दुःखामुळे इतकं ॲड्रेनलिन सर्ज येतो की ते कम्प्लीट हार्टचा चोळामोळा करून टाकतं. अरे बापरे. त्याला ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणतो. सुदैवाने ते फार कॉमन नसतं, पण आम्ही असे केसेस बघत असतो. दर महिन्याला एवढ्या केसेस मिळतात. हा, पण त्यातली गोष्ट चांगली अशी की तुम्ही थोडी ट्रीटमेंट दिली तर पूर्ण नॉर्मल होतात सगळे, पूर्ण बाहेर पडण्याची अशी एक संकल्पना आहे की हार्ट वीक झालं की संपलं. तसं नाहीये. हे ब्रोकन हार्ट वाले बऱ्यापैकी बरं. आणि ब्रोकन हार्ट म्हणजे फक्त असंच नाही, अतीव दुःख हाच त्याच्यामधला भाग आहे. म्हणजे प्रेमभंग हा त्यातला आलेला, हा तो पण ब्रोकन हार्ट मध्ये येतो, म्हणून एक चांगलं नाव त्याला लावावं म्हणून ब्रोकन हार्ट लावलंय. पण जसं हे बाळ गेलं म्हणून दुःख झालं किंवा असे असतात की, म्हणून मला वाटतं काउन्सिलिंग खूप महत्वाचं आहे. कुठलीही वाईट घटना पूर्ण टाळणं आपल्या हातात असेल असं नाही, पण हाऊ टू ऍक्सेप्ट दॅट ग्रीफ. एकूणच आपला ऍक्सेप्टन्स वाढवणं कुठल्याही गोष्टीबद्दलचा, हे सुद्धा आपण समाधानी होण्यासाठी आणि आनंद मिळवण्यासाठी खूप महत्वाचं आहे. ट्रेनिंग द्यायचं सुद्धा आई वडिलांनी, आणि ते कसे वागतात ह्यातनं मुलं शिकत असतात. त्याला म्हणायचं की तू असं कर तसं कर, स्वतः चिडचिड करायची, घरी आलेल्यांवरती आरडाओरडा कर, तसं नाही चालत. आन्सर्स घेऊया आपण. व्यायाम फॉर एक्झाम्पल,
तर मग सकाळी करायला पाहिजे का संध्याकाळी का? बेस्ट इज इव्हनिंग्स खरं तर. Evening? हो, ओके. पण बरेच जणांना वेळ नसतो आणि त्यावेळेला होत नाही, म्हणून मग सकाळी मी काहीतरी करावं हा पहिला भाग आहे त्यातला. तुम्ही विचारले 2 मधलं बेस्ट बेटर काय, तर इट इज इव्हनिंग्स. इव्हनिंग. ओके. दुसरी गोष्ट मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळेला 3 वाजता वगैरे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. अजून सकाळी म्हणजे त्याही पेक्षा आधी. म्हणजे 2 hours आफ्टर वेकिंग अप असं आपण म्हणूया. ओके. की सपोज एखाद्या व्यक्ती 6ला उठली तर 6 ते 8 वेळामध्ये जास्त त्यावेळेला ब्लड प्रेशरचा सर्ज होतो. ओके. अचानक बीपी वाढतं त्या 2 तासामध्ये. आणि बरीच औषधं पण कशी असतात, सकाळी मी घेतलं मेडिसिन ब्लड प्रेशर 20-1 तास चालतं आणि शेवटचे 4 तास काही कव्हर नसतं. तो माणूस जागा झाला, नॉर्मल ऍक्टिव्हिटी सुरू झाली की बीपी एकदम वाढतं, कारण त्या मेडिसिनचं कव्हर पण नसतं. त्यामुळे मग ते अर्ली मॉर्निंग सर्ज असा शब्द आहे त्याला. 2 hours विदिन आफ्टर वेकिंग अप हाय ब्लड प्रेशरनी पॅरालिसिस होणं, हार्ट अटॅक येणं, कार्डिओव्हॅस्क्युलर इव्हेंट्स होणं हे त्यावेळेला जास्ती प्रमाणात होतं. सोशल मीडिया की सोशल सर्कल? सोशल सर्कल. सर्कल म्हणजे इंटरॅक्शन. क्लोजर कॉन्टॅक्ट. क्लोजर कॉन्टॅक्ट. ओके. आपल्याला म्हणजे एकूणच माणसाच्या आयुष्यातल्या आपल्या 4 आश्रम जे सांगितले जातात, तर आनंदाच्या कल्पना, समाधानाच्या कल्पना या सुद्धा बदलत जातात. तर आताचा जो काळ आहे की जिथे एक मी म्हणेन की आत्ताची जी थोडी मिडलच्या पुढे गेलेली, मिडल एजच्या पुढची पिढी, जे ज्येष्ठ नागरिक म्हणायला मला आवडणार नाही, कारण ते सगळ्या अर्थाने इतके ॲक्टिव्ह आहेत आत्ता. पण त्यांचं जे लहानपण किंवा तरुणपण होतं हे खूप कष्टात गेलेलं आहे आणि आताची एकदमच वेगळी लाईफस्टाईल आहे. तर त्यांनी आनंदी होण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? कारण आनंदाच्या, तुम्ही म्हणालात मगाशी तसं की आनंद झोमॅटो आला तरी आनंद आहे, तर हे आनंदाचे ही दारं त्यांच्यासाठी पण उघडी आहेत, पण त्यातनं त्यांना खरा आनंद मिळत नाही. एक जवळजवळ 75 वर्ष चाललेला एक स्टडी आहे. ज्याच्यामध्ये 4 रिसर्च टीम्स बदलायला लागल्या, बिकॉज 75 वर्ष कोण जिवंत आहे? रिसर्चवाले लोक. सो त्याच्या शेवटी 75 वर्षानंतर त्याचा इन्फरन्स असा आलाय, त्यांनी 10 पॉइंट्स काढले होते की हेल्दी लिव्हिंग किंवा लेंथ ऑफ लाईफसाठी काय 10 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यात क्लीन एअर, ब्लड प्रेशर, हे ते सगळं होतं, स्मोकिंग, अल्कोहोल वगैरे, पण हे सगळे खाली राहिले. नंबर 2 ला आहे क्लोज इमोशनल कॉन्टॅक्ट, फॅमिली अँड फ्रेंड्स तुमचे आहेत ते. आणि नंबर टॉपला, सगळ्यात टॉपला काय म्हणतात, हँड्स डाऊन विनर इज सोशल कॉन्टॅक्ट. म्हणजे तुम्ही किती मित्र आहेत, तुमचे किती सवंगडी आहेत, तुम्ही किती जणांशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे मला वाटतं की या व्हॉट्सअप किंवा या गोष्टी आपल्याला या मिळालेलं एक प्रकारचं वरदान आहे. त्याच्यातून तुम्ही किती जणांशी कनेक्टेड राहू शकता. आता आमच्या वेळेचा 73च्या SSC बॅचला बसलेल्यांचा 77 जणांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि दिवसभर नुसते दंग घालतो आम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुप. हा एक प्रकारचा आनंदच आहे ना, म्हणजे तसं एक होतं. तर हे सोशल कॉन्टॅक्ट एकतर वाढलं पाहिजे. दुसरं म्हणजे त्यांनी कोणावर अवलंबून न राहता स्वतःचं आयुष्य जगायला पाहिजे. स्वतःचा पैसा मुख्य आहे त्याच्यामध्ये, आणि मग स्वतःचा वेळ, स्वतःचा आनंद, स्वतःची मित्रांचा कंपू, स्वतःचा प्रवास, हे सगळं स्वतः केलं पुढच्या पिढीला इन्व्हॉल्व न करता, तर त्यांना त्याच्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. आणि देर हॅज टू बी अ पर्पज ऑफ लाईफ. तुम्ही बघता बच्चन साहेब 84 वर्षाचे आहेत, पण एवढी एनर्जी आहे, एवढे सगळे आजार असूनही एवढी एनर्जी आहे. याचं कारण पर्पज आहे. काहीतरी नवीन करायला लागतं, ऍक्टिंग करायला लागतं, रात्रभर बसून होमवर्क करतात आणि सर्व तयारीनिशी KBCच्या सेटवर जातात. तर हे जे पर्पज आहे, मी उद्या काय करणार आहे, आठवड्यावर काय करणार आहे, महिने, ह्या वर्षभरात, हा पर्पज असणं सुद्धा याला फार जरुरी आहे. तर मी असं विनोदाने म्हणतो की आता तुम्हाला बच्चन साहेबांचं की दर प्रत्येक वेळेला बाहेर गेलं, परत येताना 1 करोड रुपये तुम्ही घेऊन येणार असाल तुम्ही हॅपी राहाल ना, असं नाही. पण त्याच्या मागचा आपण जे लोक बच्चन नाही आहोत, त्यांनी काय करावं,
तर एक रुटीन असावं. हं. आपल्याला ना रुटीनला नावं ठेवण्याचं खूप आपल्याला आपलं काय केलं नाही, दिवसभर फिरलोय, तसं नाही. रुटीनला महत्व प्रचंड आहे. हं. त्या रुटीनमध्ये समाधान आहे आणि तुम्ही त्या रुटीनमध्ये केलेला चांगला सिनेमा पाहिला तर तो आनंद आहे. हं. त्यामुळे रुटीन तुमचं बॅकग्राऊंड म्युझिक तयार करत असतं आणि मग त्याच्यात येणाऱ्या, हे समजा एक एक्झाम्पल घ्यायचं झालं की समुद्राचं उदाहरण घेतलं तर खाली जो स्थिर समुद्र एकदम खोलवर आहे ते तुमचं समाधान आहे आणि वरती येणाऱ्या लाटा आहेत त्या तुमचा आनंद आहे. आनंद आहे. वा. त्यामुळे अशा गोष्टी आपण जर शोधत गेलो, मग काव्यशास्त्र विनोदेन असेल, पहिलं म्हणजे शारीरिक स्वास्थ्य सांभाळणं, सेकंड म्हणजे आर्थिक स्वास्थ्य सांभाळणं आणि या बाकी गोष्टी अवतीभोवतीच्या जमल्या तर ज्येष्ठ नागरिक किंवा 50+ लोक आहेत, 60+ लोक आहेत, हे उत्तम राहू शकतात. याच्यामध्ये काहीच शंका नाही. वा, खूपच सुंदर. आणि परत एकदा उदाहरण जे दिलं ते इतकं उदाहरणच इतकं आनंददायी होतं ऐकायला की मला असं वाटतं की यातल्या प्रत्येक अल्टरनेट वाक्य हे मला आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना पण, प्रेक्षकांना पण खूप आनंद देणाऱ्या अशाच या सगळ्या गोष्टी आहेत. अजून एक गोष्ट जी कॉमन पेशंट आपल्याला ऐकवतात, ओव्हरलॅपिंग आहे थोडासा प्रश्न, की मी खूप बिझी आहे. तर लोकांना एक प्राईड आहे या वाक्यामध्ये. तर त्याचं आणि आनंद किंवा हृदयाचं आरोग्य याचं कोरिलेशन तुम्ही कसं सांगाल? तुम्ही बिझी राहिलात आणि त्याचा तुम्हाला त्रास होतोय, की तुम्हाला वेळ मॅनेज होत नाहीये किंवा तुमची चिडचिड होतीये, तुम्हाला वाटते नको बाबा, आता मी करतोय काम पण त्याचा त्रास होणार. पण तुम्ही बिझीनेस तुम्ही कंट्रोल केलेला आहे, तुम्ही टाइम मॅनेज्ड आहात, तर मग त्यातनं तुम्हाला नक्की पॉझिटिव्ह गोष्टी मिळतात. एक आपल्याला हे असतं ना की मल्टीटास्किंग असा एक शब्द आहे की मल्टिपल टास्क तयार करणारी व्यक्ती, याला आपण मल्टीटास्कर म्हणतो. पण माणसाचा मेंदू हा मल्टीटास्किंगसाठी डिझाईन नाही. त्याला एका वेळेला एकच टास्क करता येत असतो. म्हणून आपण स्वतःला सिरियल युनिटास्किंग शिकवायला लागतं. ओके. म्हणजे आता सपोज मला दिवसाभराची 7-8 कामं आहेत, तर मी एकाच वेळा ती करायची नसतात. त्यांचं असं लावायचं, त्याचं सिक्वेन्स त्यांच्या महतीप्रमाणे, किंवा आता दुसऱ्याची अपॉइंटमेंट 12ला तर तिथं ते स्लॉट जाईल, असं मी लावलं आणि प्रत्येक त्या टास्कच्या वेळेला माझं 100% दिलं, तर आय एम डुईंग सिरियल युनिटास्किंग. तर मल्टीटास्कर पेक्षा सुद्धा जास्त परिणामकारक हे सिरियल युनिटास्किंग होतं. त्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर मग तुम्ही बिझी असलात तरी चांगले राहू शकता. बंद डोळ्यांनी गेलात तर बिझी आहे म्हणता म्हणता तुमचं शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य हे सगळं ढासळणार. आजूबाजूचे लोक चिडचिडे होणार, यू विल लूज फ्रेंड्स. त्यामुळे त्याच्याकडे उघड्या डोळ्यांनी बघितलं तर पॉसिबल. म्हणजे ही खूप नवीन कन्सेप्ट सर तुम्ही सांगितली, सिरियल मल्टीटास्किंग, सिरियल युनिटास्किंग. सिरियल युनिटास्किंग म्हणजे एकच टास्क करायचा, एकच टास्क करायचा, पण त्याचं सिरियल असं लावायचं की त्या वेळेला तुम्ही 100% द्यायला पाहिजे. मग एकाच वेळेला तुम्ही 4 गोष्टींचा विचार केला तर मग 4ही गोष्टी फेल होऊ शकतात. फारच छान कन्सेप्ट सर. म्हणजे आता बायकांना किंवा अगदी रोमॅन्टिक भाषेत बोलायचं झालं तर मेरा दिल चुरा ले गई हे जे काय असतं, पण या बायकांचं आणि पुरुषांचं हृदय याच्यामध्ये फरक असतो का? म्हणजे त्यांच्या शेवटी हृदय म्हणजे सुद्धा विचारांवर, बेसिकली मन असतं. तर हृदय एक अवयव आहे, म्हणजे त्याला कंट्रोल करणारं जे आपण जरी त्याला अटॅच करत असेल रोमॅन्टिसिझम, तरी सगळं रोमॅन्टिसिझम विचारात आणि मनातनच येत असतो. अगदी त्याचं डिसेक्शन करायचं तर न्यूरो ट्रान्समिटर मधनच ते येत असतो. रोमॅन्टिक भाव, डोपामिन रिलीज झालं की चाहत येते आणि त्या चाहत मधनं मग माझं प्रेम जडलं आणि तिचं प्रेम जडलं, हे सगळ्या गोष्टी होत असतात. ऍक्च्युली ब्रेनच्या अंडर सरफेसवर एक 3 मिलीमीटर चकती असते एवढीशी, आणि त्याच्यातून हे सगळ्या प्रेमभावना, वासना पण तिथूनच बाहेर पडत असतात. तर ते आहे रेप्टिलियन, तो रेमनंट आहे. सापांच्या मेंदूमध्ये जो असतो तोच भाग माणसामध्ये पण कंटिन्यूड आहे एवढूसा, आणि त्याच्यातनं या सगळ्या प्रेम भावना वगैरे होत असतात. पण आपलं जे कंडिशनिंग आहे पुरुषांचं आणि स्त्रियांचं, लहानपणापासून ट्रेनिंग, त्या पद्धतीने त्यांना वागवलं जातं, त्यांना शिक्षण दिलं जातं किंवा दिलं जात नाही,
त्याच्यातून हे त्यांच्या दोघांचे थॉट प्रोसेस हे वेगळे वेगळे झालेले असतात. त्यामुळे तिची कल्पना वेगळी असते, त्याची कल्पना वेगळी असते. पण हेल्दी रिलेशन्स हा हृदयाच्या आरोग्यासाठी किंवा आनंद समाधान या सगळ्यासाठी खूप महत्वाचा कॉम्पोनंट आहे. 100% प्रश्नच नाही. आणि स्त्रियांमध्ये विशेषतः पोस्ट मेनोपॉझल, आता माझ्या प्रॅक्टिस रिलेटेड सांगते तर हृदयविकाराचा धोका हा पुरुषांइतकाच किंवा जास्ती पण वाढतो असं म्हटलं जातं. तर त्यासाठी काही वेगळी काळजी बायकांनी घ्यायला पाहिजे. हा, बेसिकली हॉर्मोन्स जोपर्यंत आहेत तोपर्यंत एक नैसर्गिक प्रोटेक्शन असतं आणि ते प्रोटेक्शन गेल्यानंतर मग इक्वल चान्स असतो. मिनोपॉज नाही झालेला पण अशा स्त्रीनी समजा तंबाखूचं सेवन, सिगरेट ओढली तर तिचा धोका पुरुषापेक्षा जास्त असतो. कारण ते हॉर्मोनचं प्रोटेक्शन सुद्धा त्याचे निघून जातं आणि वेगळे काय. तर हे अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये आफ्टर मिनोपॉज दोघांची काळजी जवळजवळ सेम असते की वजन, ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल हे नियंत्रित ठेवणं आणि त्याच्यासाठी आहार, व्यायाम, योग्य झोप म्हणजे रेस्ट आणि पिरियॉडिक चेकअप हे असं करत गेलं. मग आता समजा असं म्हणून की एक 60 वर्षाची एक स्त्री आहे, मग तिचं कसं शारीरिक आरोग्य पाहिजे, वजन BMI 23-24च्या जवळ पाहिजे, ब्लड प्रेशर कायम 130च्या खाली पाहिजे. असं एक कल्पना की 60ला 140 चालेल, तसं नाहीये. 130च्या खालीच बीपी पाहिजे. तर LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल हे 100च्या जवळपास पाहिजे. त्याच्या 120-130 चालणार नाही, कारण मग ते पुढे जाऊन त्याचा त्रास होतो. किंवा शुगर, तर HbA1c हे सगळे पॅरामीटर्स आपल्याला खूप माहिती आहे सगळ्यांना आणि इझिली नोन आहे. ह्या पॅरामीटर पर्यंत येण्यासाठी काय करायला पाहिजे असे त्यांनी गोष्टी केल्या आणि या पॅरामीटरच्या जवळ समजा राहिल्या तर मग त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता खूप कमी होते. त्यातला सर्वात अवघड भाग असा आहे की LDL कमी करता येतं, ब्लड प्रेशर कमी जास्त करता येतं, पण मेंटल स्ट्रेस हा एक कम्प्लीट वेगळा विषय. कोणाला कशामुळे कशाचा स्ट्रेस होईल, किती होईल, याला टँजिबल ते काही नाही. त्यामुळे आपण असं धरून चालायचं की आपल्याला आहेच आणि मग त्या दृष्टीने जे काही करायला पाहिजे आपण म्हणतोच आहे आता मगासपासून की चित्ती असू द्यावे, समाधान किंवा इमोशनल कोअर ग्रुप, चांगला फ्रेंड सर्कल, हॉबीज या सगळ्या गोष्टी याच्या एकूण एक आपल्याला आपल्या आयुष्याचा एक रोड मॅप तयार करायचा आहे. ज्या वयामध्ये आपण थोडे सेटल झालो, असं तर बऱ्याचदा होतं की वाटतच नाही माणसाला शेवटपर्यंत की आपण सेटल झालोय, पण ती एक स्टेज आली की ठीक आहे बाबा आता याच्या पुढे मी. तर नेमकं त्यांनी या सेटलमेंटचं प्लॅनिंग यासाठी तुम्ही काही मार्गदर्शन कराल? अवघड आहे. मी पण आता 70 वर्षाचा आहे, त्यामुळे मी त्या फेज मधनं चाललोय का सर, ते सिक्रेटच आम्हाला हवंय सर. नाही, पण असं एक स्टडी, ज्याच्यामध्ये एक स्टडी होता असा की माणूस सर्वात आनंदी, उत्साही कधी असतो तर 20च्या आधी, ज्या वेळेला हॉर्मोन्स असतात, एनर्जी असते, मित्रमैत्री असतात, जबाबदाऱ्या नसतात, अजून अर्थार्जन करायची जबाबदारी नसते, त्यावेळेला खूप आनंदी असतो किंवा समाधानी. मग त्यावेळेला गंमतच असते. पण जसं जबाबदाऱ्या वाढतात, 40च्या मुलं अजून लहान असतात, जबाबदाऱ्या वाढतात, त्यांचे हे करता करता असं तो ग्राफ खाली येतो पूर्ण. पण चांगली गोष्ट अशी की 60 नंतर तो परत वाढायला, कारण जबाबदाऱ्या संपतात, थोडं बँक बॅलन्स असतो, वेळ असतो, आपल्याला पाहिजे त्या गोष्टी करता येतात, समानशील सोबती शोधता येतात. मग या सगळ्या गोष्टीमुळे तुमचं समाधानाचा ग्राफ हा वाढत जातो. तर हे आपलं पक्क लक्षात पाहिजे. इट्स अ यू शेप्ड कर्व. आणि जसे आपण 60च्या पुढे जातो त्यावेळेला आपण चांगल्या झोन मध्ये जातो आहोत, तर त्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. म्हणजे रियुनियन्स आपण ज्या हल्ली करतो तर ती रियुनियन आनंदाशी आणि मला वाटतं आणि नवीन व्यक्तींशी पण, नवीन व्यक्ती पण जोडल्या पाहिजे. खूपच सुंदर मार्गदर्शन तुम्ही केलं सर. या कार्यक्रमामधनं आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना भरपूर टिप्स मिळाल्या आहेत आणि
त्यांचा आनंद तर नक्की वाढलाय, पण त्यांची सुरक्षितता पण हो. खूप वाढली. याबद्दल तुमचे खरोखर मनापासून आभार. तुम्ही इतका वेळ आम्हाला दिलात आणि खूप मोकळेपणाने आमच्याशी गप्पा मारल्या. ते